नमस्कार. आपण आता 10वीच्या गणित 2 मधील बहुमितिक रचना या पाठाचे व्हिडिओ पाहतोय. पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 9वीतल्या घटकांची उजळणी पाहिली होती आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.1 मधल्या समरूप त्रिकोणांच्या रचना पाहिलेल्या. समरूप त्रिकोणांच्या रचनामध्ये सामायिक शिरोबिंदू असलेल्या 2 समरूप त्रिकोणांची रचना आपण पाहिलेली होती आणि सामायिक शिरोबिंदू नसलेल्या 2 समरूप त्रिकोणांच्या रचना आपण पाहिलेल्या होत्या. आज आपण या पाठातला दुसरा भाग पाहणार आहे, म्हणजे दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. दिलेल्या वर्तुळाला त्या वर्तुळावरील बिंदूतूनच स्पर्शिका काढणे हा भाग आपल्याला पाहायचा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत, वर्तुळ केंद्राचा उपयोग करून आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता. आता इथे एक मी कच्ची आकृती काढलेली आहे, ही वर्तुळ केंद्राचा उपयोग करून केलेली आकृती आहे आणि दुसरी वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता जी असेल त्याच्यामध्ये या पद्धतीनं, हे समजा अशी कच्ची आकृती आहे तर या पद्धतीनं त्याला एक स्पर्शिका काढावी लागते. तर तोही भाग आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे इथे जसं आहे तसंच इथून जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन इकडे ही एक स्पर्शिका काढावी लागते. तर ही एक स्पर्शिकेची रचना आपल्याला बघायची आहे. म्हणजे आपण इथे ही पण एक कच्ची आकृती तयार केलेली आहे आणि दुसरी पण दुसऱ्या प्रकाराची, म्हणजे वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता याची पण एक कच्ची आकृती आपण तयार केलेली आहे. तर आता प्रत्यक्षात ही रचना कशी करायची हे आपण समजून घेऊया. तर पहिल्यांदा काय करूया, आपण वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून, अशा सी बिंदूतून, वर्तुळावरच्या सी बिंदूतून ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर सी हा बिंदू घेतला तर सी बिंदूतून त्याला AB नावाची रेषा किंवा रेषा L ही स्पर्शिका काढलेली आहे, हे आपण पाहणार आहोत. आता यासाठी पहिल्यांदा काय करायचं, वर्तुळावरती केंद्रबिंदू निश्चित करून घ्या आणि मगच वर्तुळ काढून घ्या. आता इथे कोणत्याही त्रिज्येचं म्हटलेलं आहे, त्यामुळे त्रिज्या तर आपण काही घेणार नाही, बरोबर नाही. पण वर्तुळाचा केंद्रबिंदू काढल्याशिवाय वर्तुळ काढायचं नाही. नाहीतर काही मुलं काय करतात, हे टोक याच्यात त्या वहीमध्ये घुसवतात, मग ते होल तयार करतात, मग वर्तुळ करतात. असं काही करायचं नाही. तर हे जर समजा हल्लं आपल्याकडून तर तो केंद्रबिंदू तुमच्याकडे फिक्स असला पाहिजे. मग हा मी वर्तुळाचा केंद्रबिंदू तयार करून घेतलेला आहे, बरोबर आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू तयार केल्यानंतर वर्तुळामध्ये ज्या त्रिज्याचं आपल्याला वर्तुळ काढायचंय ती त्रिज्या आपण मोजून घ्यायची. समजा मला 5 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढायचं तर या ठिकाणी ज्या खुणा आहेत तिथे मोठ्या पट्टीच्या खुणा आहेत, तर 5 त्रिज्याचं म्हटल्यावर मी असं याच्याबरोबर असं समोर पकडायचं, समोर म्हणजे असं वरून बघायचं आणि अशी 5 सेंटीमीटर त्रिज्या घ्यायची आणि वर्तुळ काढून घ्यायचं. तर आता आपण या ठिकाणी कोणत्याही एका त्रिज्येचं वर्तुळ काढून घेतोय. मी पहिल्यांदा वर्तुळ काढून घेणार आहे आणि वर्तुळ काढून घेतल्यानंतर शक्यतो भुजांना पकडायचं नाही त्याच्या, म्हणजे वर्तुळ क्लिअर येतं. इथे मी फक्त आता फळ्यावरनं सरकोण्या म्हणून पकडलेलं आहे, पण तुम्ही भुजांना पकडायचं नाही. इथे पकडायला छान असे दिलेलं असतं त्याच्यावरच पकडायचं आणि एक वर्तुळ काढून घ्यायचं. तर या पद्धतीनं कोणत्याही त्रिज्याचं एक वर्तुळ मी इथे पूर्ण करून घेतलेलं आहे. ओके, असं जर निघालं तर इथे आपल्याला बरोबर अशा वेळेला फक्त पकडायचं. वर्तुळ केंद्र निश्चित केल्यामुळे मला हे परत वेगळं वर्तुळ आलेलं नाही, लक्षात घ्या. जर वर्तुळ केंद्र फिक्स केलं नसतं तर मी शोधत बसलो असतो इथं वर्तुळ केंद्र कुठे येते. आता काय करायचं, तर या केंद्रातून एक रेषा काढून घ्यायची, एक किरण काढून घ्यायचा. हा किरण काढून घेताना सुद्धा केंद्रावरती पहिल्यांदा पेन्सिलचं टोक ठेवा आणि निश्चित करा की आपली पेन्सिल बरोबर केंद्रातून जाते की बाहेरून जाते. मग अशा पद्धतीनं मी माझी पेन्सिलचं टोक फक्त खडूचं टोक मी फक्त निश्चित करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हा एक किरण त्याच्यातनं काढून घेतलेला आहे. या किरणाची लांबी किती काढायची याचं काही ठरलेलं नसतं, लक्षात घ्या. त्यानंतर मग पुन्हा एकदा कंपास घ्या आणि कंपासमध्ये काही जणांना असं सांगितलेलं असतं की त्रिज्या एवढं अंतर घ्या. तर त्रिज्या एवढं अंतर का, तर आपण ऑलरेडी घेतलेली असतं त्रिज्या एवढं अंतर, ते बदलायची गरज नाही म्हणून. पण या बिंदूपासून जे अंतर आपण या बाजूला खूण करण्यासाठी वापरणार आहोत तेच अंतर या बाजूला वापरायचं. ओके, कळतंय का बघा. म्हणजे आणि उचलायचं नाही लोखंडी टोक. अशा 2 कंस काढून घ्यायचे. इथे आपल्या बरोबर आलेत का बघा, हे 2 कंस काढून घेतला, हा एक कंस काढून घेतला आणि हा एक कंस काढून घेतला, बरोबर.
हे आपण कोणती रचना पाहतोय, वर्तुळ केंद्राचा उपयोग करून, म्हणून केंद्राचा उपयोग चालवलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. हे अंतर काढून घेतल्यानंतर निम्म्यापेक्षा जरा जास्त अंतर घ्यावं, बरोबर आहे. आणि त्यानंतर वर्तुळाच्या वरच्या बाजूला एक कंस काढून घ्या. इकडे वर्तुळाच्या वरच्या बाजूला एक कंस काढून घ्या, वर्तुळाच्या खाली एक कंस काढून घ्या. म्हणजे रेषेच्या या किरणाच्या वरच्या बाजूला एक कंस काढून घेतला वर्तुळ केंद्रात. त्यानंतर या बाजूला आता तुम्ही या बाजूला या आणि या बाजूतून काय करणार आहात, इकडे एक कंस काढून घ्या, बरोबर आहे. त्याच मापाचा या बाजूला पण एक कंस काढून घ्या. आता हे दोन कंस काढून घेतल्यानंतरची जबाबदारी फार मोठी आहे. या ठिकाणी पट्टी बरोबर या दोन जे कंस काढलेले आहेत तुम्ही यांच्या बरोबर काय झाली पाहिजे, पट्टी या बिंदूवरती निश्चित करून घ्या. बिंदू बरोबर आहे का बघा, या बिंदूवरती निश्चित करून घ्या आणि मगच रेषा ओढा. थोडी बाहेर गेली, बरोबर आहे, कारण ते व्यवस्थित टोकं नीट क्लिअर करायची आणि मगच रेषा ओढायची. हे पहा, अशा पद्धतीनं हे स्पर्शिका काढून घ्यायची. थोडं जरी बाहेर गेलं तरी आपलं चुकणार आहे, लक्षात घ्या. तर या पद्धतीने ही स्पर्शिका काढून घेतलेली आहे. आता बरोबर या बिंदूतून जाते, या बिंदूतूनही गेलेले आहे आणि बरोबर इथे एका बिंदूमध्ये स्पर्श होते. तर वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला शक्यतो हा लंब दाखवा. हे दोन्ही बाजू सारखे आहेत. आणि मग आता नावं द्यायला सुरुवात करा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळावर सी हा एक कोणताही बिंदू आहे आणि त्याच्यातून ही XY नावाची काय काढलेली आहे, स्पर्शिका काढलेली आहे. म्हणजे रेषा XY ही वर्तुळावरील सी बिंदूतून वर्तुळाला काढलेली स्पर्शिका आहे किंवा वर्तुळाची सी बिंदूतून जाणारी वर्तुळाची स्पर्शिका आहे. ओके, हा झाला पहिला प्रकार. आता दुसऱ्या प्रकारामध्ये वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता करायचा आहे. याही ठिकाणी आपण आता त्यांनी काय म्हटलंय की हेच उदाहरण वापरायचं. कोणत्याही त्रिज्येचे वर्तुळ काढा, त्यावर सी बिंदू घ्या आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका काढा. ही 2 गुणांची रचना आहे. आता ही पण एक 2 गुणांची या किंवा या रचनेपैकी एक रचना आपल्याला निश्चितपणे विचारली जाते. तर सुरुवातीला काय करायचंय मुलांनो, एक आपण वर्तुळ केंद्र निश्चित करून घ्यायचंय. हे फार महत्वाचं आहे. वर्तुळ केंद्र मी निश्चित करून घेतोय, त्याशिवाय कधीही वर्तुळ काढायचं नाही. या ठिकाणी वर्तुळ केंद्र निश्चित केल्यानंतर एक कोणत्याही त्रिज्येचे एक मी वर्तुळ या ठिकाणी काढून घेतोय. कोणत्याही त्रिज्याचं, याच्या काही त्रिज्येची लांबी आपण ठरवलेली नव्हती, कारण कोणत्याही त्रिज्येचं वर्तुळ घ्या असं म्हटलेलं आहे. तर आपण कोणत्याही त्रिज्येचं एक वर्तुळ या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. ओके, तर हे वर्तुळ झालेलं आपलं. त्यानंतर अतिशय महत्वाचा भाग म्हणजे आपण जशी ते केंद्रातून रेषा काढत तसं काही काढायचं नाही, किरण वगैरे काही काढायचं नाही. तर वर्तुळावरती सरळ एक सी बिंदू घ्यायचा. वर्तुळावर एक इथं या बाजूला घेऊया, म्हणजे जरा दिसायला जरा सोपं जाईल. तर सी बिंदू घेऊया, वर्तुळावर सी बिंदू घेतलेला आहे. आता या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची. अशा वेळेला काय करायचं, त्या बिंदूतून जाणाऱ्या 2 जीवा काढून घ्या. बघा, या सी बिंदूतून जाणाऱ्या 2 जीवा मी काढून घेतलेल्या आहे. आणि त्या जीवा कशा घ्यायच्या, तर त्या जीवांचे सगळ्यांचे टोकं जोडली की आपल्याला त्रिकोण तयार होईल. अशा पद्धतीच्या जीवा घ्यायच्या आहेत. याही ठिकाणी एक जीवा काढून घेऊ आपण. या बिंदूतून जाणारी इथे देखील एक जीवा काढून घेतलेली आहे. बिंदूवर पहिल्यांदा पेन्सिलचं टोक निश्चित करून घ्या, नंतरच जीवा काढून घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण इथे बऱ्याचदा चुकतं आणि मेजरमेंटमध्ये गोंधळ होतो. तर आता या ठिकाणी आपण काय केलेले आहे, या बिंदूतून जाणारी 2 जीवा काढून घेतलेले. या जीवा पूर्ण करून याचा त्रिकोणही तयार होईल. असं तोही जोडून ठेवला तरी चालेल, कारण जर 2 स्पर्शिका काढायची, इकडे पण आणि इकडे पण काढायचे असतील वर्तुळ केंद्राचा उपयोग करून, तर आपल्याला अशा वेळी हा त्रिकोण पण होणं गरजेचं आहे. हे दोन्ही टोकं गरजेचं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. हे का पूर्ण करणं गरजेचं आहे त्याचं कारण आपल्याला या मापाचा म्हणजे एकरूप कोन या ठिकाणी काढायचा आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी जो कोन झालेला आहे, बरोबर,
या ठिकाणी जो कोन झालेला आहे त्या कोनाच्या शिरोबिंदूवर आपण काय करणार आहे, हे कंपासचं लोखंडी टोक ठेवणार आहे, धातूचं टोक इथे ठेवणार आहे आणि इथून एक कंस या दोन्ही भुजांना छेदून जाईल अशा पद्धतीने कंस काढून घेणार आहे. बरोबर आहे, असा कंस काढून घेतला. त्यानंतर अंतर न बदलता इथे लोखंडी टोक ठेवा, ज्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची तिथे लोखंडी टोक ठेवा आणि तिथूनही असाच एक काय काढणार आहात तुम्ही, एक कंस काढून घेणार आहात की जो दोन्हीही बाजूंना छेदून जाईल असा एक कंस काढून घेणार आहात. बरोबर आहे. आता सॉरी, हा कंस आहे तो या बाजूला नाही छेदला तरी चालेल, पण हा कंस इकडे काढून घ्यायचा, इकडे हे पहा, इकडे काढून घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने वाढवायचा की याच्यातून सी बिंदूतून येणारी रेषा त्याला छेदत असेल. तर अशा पद्धतीने हा कंस काढून घेतला. आता अतिशय महत्वाचे म्हणजे एकरूप कोणाची आपण रचना पूर्ण करतोय, तर एकरूप कोणाची रचना पूर्ण करताना आपल्याला काय करायचं, या कोणाचा एकरूप कोण इथं काढायचा आहे. मग आपण काय करणार आहोत, इथे लोखंडी टोक ठेवणार आहात आणि इथून इथे अंतर किती ते बघायचं या कंसापर्यंत आणि तसा एक कंस काढून घ्यायचा. बघा या छेदनबिंदूतून जाणारा बरोबर एक मी कंस काढून घेतला आहे, म्हणजे याच्यातून मी अंतर निश्चित केले, या दोन भुजांमधलं किती अंतर आहे तेवढंच अंतर इथे घ्यायचंय आणि इथे पण एक कंस काढून घ्यायचा, या कंसाला छेदणार आहे आणि जो छेदनबिंदू मिळालेला आहे दोन कंसांचा तो छेदनबिंदू या सी बिंदूला जोडायचा आहे, या सी बिंदूला जोडायचा आहे. पण हे जोडताना निश्चित लक्षात घ्या, हा बिंदू छेदनबिंदू त्याच्यावर पेन्सिल ठेवून बिंदू निश्चित करून घ्या, याच्यावर पण पेन्सिल ठेवून हा बाहेरून जातोय का बघा, नसेल जात तरच मग ती स्पर्शिका काढणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने या सी बिंदूतून जाणारी ही आपण स्पर्शिका काढलेली आहे. याला आपण XY नाव दिलं तरी आपण असं म्हणू की सी बिंदूतून जाणारी रेषा XY ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे. तर या पद्धतीने हे दोन गुणांचा भाग आपण याच्यातला संपवलेला आहे. आता पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आपण बघूया लगेच. आता या रचनेमध्ये बघा, 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाला वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर असणाऱ्या बिंदूतून स्पर्शिका काढायची. तर आपल्याला आपण कच्ची आकृती तयार करून घेऊया. 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ घेतलं आपण, बरोबर आहे, हे 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ कच्ची आकृती तयार करतोय आपण आणि या 3 सेमी अंतराच्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाला 5 सेंटीमीटर लांबीवर असणाऱ्या म्हणजे या केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर असणाऱ्या एका बिंदूतून, म्हणजे आपण आता पी बिंदूतून म्हणूया, 5 सेमी अंतरावर असणाऱ्या पी बिंदूतून म्हणूया आपण, पी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. तर ही एक स्पर्शिका असेल आणि ही एक स्पर्शिका असणार आहे. अशा 2 स्पर्शिका आपल्याला या काढून घ्यायच्या आहे, बरोबर आहे. आता याची प्रत्यक्षात रचना कशी करता येईल बघूया आपण. तर या ठिकाणी पहिल्यांदा वर्तुळ काढताना काय करायचं, केंद्रबिंदू निश्चित करून घ्या. हा केंद्रबिंदू मी निश्चित करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला किती अंतर घ्यायचं बाळांनो, 3 सेमी एवढं अंतर घ्यायचं. सेंटीमीटर एवढं अंतर घेताना शक्यतो लंबरूप दिशेनं या अंतर घेताना पहा, पट्टी आणि याच्यामध्ये 1, 2 आणि 3 या ठिकाणी या पट्टीच्या मापाचा आपण घेणार आहोत. 5 सेंटीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर असं या पट्टीवरती माप धरलेलं आहे मी आणि हे 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ मी काढतो आहे. केंद्रबिंदूवरती लोखंडी टोक ठेवणार आहे निश्चित केलेल्या, नंतर हे वर्तुळ आपण काढून घेणार आहोत. 3 सेंटीमीटर त्रिज्येचे हे वर्तुळ आहे. शक्यतो एका फेरीमध्ये पूर्ण झालं पाहिजे वर्तुळ. फळ्यावर घसरत असलं तरी तुमच्या वहीवरती तुम्हाला एका फेरीमध्ये पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे 2 कंस येत नाहीत त्याचे. 3 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण वर्तुळ काढून घेतलेलं आहे, बरोबर. त्यानंतर या केंद्रातून एक किरण काढायचं आपल्याला, केंद्रातून जाणारा किरण काढायचा आहे आणि तो केंद्रातून जाणारा किरण काढलाय त्याच्यावर लगेच 5 सेंटीमीटर अंतरावरचा बिंदू पण आपल्याला निश्चित करून घ्यायचा आहे. केंद्रातून जाणारा किरणही काढायचा आणि 5 सेंटीमीटर अंतरावरचा बिंदू निश्चित करून घ्यायचा. तसाच पट्टी तिथे लावल्यानंतर केंद्रबिंदू निश्चित करून घ्या. पट्टीवरती केंद्रबिंदू घेतलाय, बरोबर आहे. थोडीच्या बरोबर टोक केंद्रबिंदूतून जाईल याची काळजी घ्या, तिथे चूक होता कामा नये, बरोबर. हा झाला किरण झाला. याच्यातून किती अंतर घ्यायचं आपल्याला, 5 सेमी एवढं अंतर घ्यायचं आहे. बघूया इकडे पहा, 1, 1, 2 आणि 3, 4 आणि 5 सेमी अंतरावरती हे खूण करून घेतलेले आणि त्या खुणेवरती मी पी बिंदू नाव दिलेलं आहे.
आता सगळ्यात महत्वाची क्रिया काय करायचे, तर हा जो ओपी नावाचा जो आपल्याला रेषाखंड तयार झालेला आहे केंद्रबिंदूपासून पी बिंदू पर्यंतचा, या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढून घ्यायचा आहे. लंब दुभाजक काढून घेण्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, म्हणजे हे 5 सेंटीमीटर इकडे, या 5 सेंटीमीटरच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. तर हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे ऑलरेडी, बरोबर. त्रिज्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या म्हणजे कंस थोडेसे बाजूला जातील. हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. इकडे एक कंस काढून घेतलाय, त्याच मापाने इकडे पण कंस काढून घेतलेला आहे, बरोबर. आता पी बिंदूवरती लोखंडी टोक ठेवा, अंतर बदलायचं नाही आणि अंतर न बदलता इकडे छेदणारा एक कंस काढून घ्या, तेच अंतर ठेवा आणि इकडे छेदणारा सुद्धा कंस काढून घ्या. तर अशा पद्धतीने कंसाचे जे छेदनबिंदू आहेत, दोन्ही कंस छेदनबिंदू त्यांना जोडून घ्या. जोडून घेताना एक काळजी घ्या, त्याबरोबर छेदनबिंदूला जोडला जाईल याची काळजी घ्या. इथे चुकण्याची खूप शक्यता असते आणि ही चूकच आपल्याला महागात पडते, लक्षात घ्या. तर हे केंद्र, हे बरोबर छेदनबिंदू मी घेतलेले आहेत आणि त्यातून जाणारी ही रेषा म्हणजे या ओपीचा लंब दुभाजक काढलेला आहे. हा लंब आहे आणि हा दुभाजक आहे. आता महत्वाचा भाग, इथे सगळ्यात महत्वाचा भाग काय लक्षात ठेवायचा, हा जो लंब दुभाजक रेषेचा आणि या ओपीचा जो छेदनबिंदू मिळालेला आहे तो केंद्र मानायचा, त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचं, कळलंय का. आणि त्याच्यावर लोखंडी टोक ठेवून या बिंदूपासून, मी याला समजा एम बिंदू नाव देतो, या एम बिंदूपासून पी पर्यंतचं अंतर घ्यायचं, बरोबर. इथपर्यंत पी पर्यंत अंतर घेतलं, तेच अंतर इकडं ओ पर्यंतचं पण असणार आहे, लक्षात घ्या, कारण हे दोन्ही सारखे आहेत. आणि इथे अंतर घेऊन जर तुम्हाला एकच स्पर्शिका काढायला सांगितली असेल तर एकच कंस मारून घ्यायचे, आणि जर दोन स्पर्शिका काढायला सांगितलेले असतील तर 2 कंस मारून घ्या, बरोबर आहे. अर्थात हा जो आहे ते हे निश्चित या बिंदूतून जाणारच असतं, लक्षात घ्या. इथे या बिंदूतून आणि या बिंदूतून जाणारच असतं, वर्तुळ तयार होतं. पण आपल्याला अख्खं वर्तुळ काढायच्या ऐवजी काय करायचं, हा एक कंस काढून घ्यायचा या वर्तुळात छेदणारा आणि हा एक कंस काढून घ्यायचा या वर्तुळाला छेदणारा. तर असे दोन्ही कंस काढून घेतले की काय करणार आहात, इथे ठेवणार आहात तुम्ही हा जो छेदनबिंदू मिळाला वर्तुळ आणि कंसाचा, तो छेदनबिंदू आणि हा छेदनबिंदू, या 2 छेदनबिंदूला बरोबर या पी बिंदूशी काय करायचं, आपल्याला जोडायचं आहे. तर आता मी इथे पी बिंदू आणि हा छेदनबिंदू यांना जोडतोय, लक्षात घ्या. या दोघांना मी जोडणार आहे, बिंदू निश्चित करून घेतलेला आहे. पहिला बिंदू निश्चित करून घेतला आणि मग नंतर जोडायला सुरुवात केली. हेच करायचं आहे नेहमी, लक्षात घ्या. आकृती काढताना नेहमी आपण काय जोडतोय याच्याकडे खूप महत्वाचा भाग असतो. पट्टी हल्ली की सगळा गोंधळ होणार, लक्षात घ्या. इथे जरी याच्यावर फळ्यावर हलत असली तरी तुमची पट्टी हलता कामा नये, बरोबर. या बिंदूमध्ये बरोबर गेलेली आहे. आता ही झाली इकडची स्पर्शिका. आता इकडची स्पर्शिका बघा, या ठिकाणी काढतोय आपण. इथला हा बिंदू निश्चित करून घेतोय. पहिल्यांदा हा बिंदू निश्चित करून घ्या, हा स्पर्शिकेवरचा बिंदू, बरोबर त्याच्यातूनच जाईल हे बघायचं. नंतर या बिंदूमध्ये पण कुठं छेदते बघायचं आणि पट्टीचं स्थान ज्या वेळेला क्लिअर होईल तेव्हाच रेषा ओढायची, तोपर्यंत रेषा ओढायची नाही, नाहीतर ती आकृती चुकलीच. 1 सेंटीमीटरचा 1 मिलीमीटरचा सुद्धा फरक येत नाही, लक्षात घ्या. तर या पद्धतीने ही एक स्पर्शिका, हा स्पर्शबिंदू बरोबर स्पर्शिका त्याच्यातून गेलेली, बरोबर स्पर्शिका याच्यातून गेलेली. या स्पर्शिकेला, या स्पर्शिका खंडांना नावे द्या. आता इथं छेदलेलं आहे का नाही, तर याला नाव देऊया समजा आपण क्यू आणि याला नाव देऊ आपण आर. म्हणजे रेख, आता इथे रेख पी क्यू व रेख पी आर हे काय आहेत, स्पर्शिका खंड आहे, स्पर्शिका खंड आहे. आणि जर पूर्ण नाव लिहिणार असाल, असं बाणाचं टोक असेल तर त्याला काय म्हणणार, किरण म्हणणार आहात तुम्ही. काय म्हणणार त्याला, किरण पी क्यू आणि किरण क्यू आर, बरोबर आहे. या स्पर्शिका आहेत असं म्हणतात, त्यावेळेला खंड हा शब्द वापरायचा नाही. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलं, दिलेल्या वर्तुळाला त्या वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे पाहिलं. आता हेच आपल्याला उदाहरण बदलतंय, 7 सेमी अंतरावर असणाऱ्या पी बिंदूतून स्पर्शिका काढा असं म्हणता येईल. मग अशा वेळेला 7 सेमी त्रिज्या असलेलं मग आपण काय करणार आहे, ही आता आकृती मी पुसतोय, याच्यामध्ये ही आकृती थोडीशी बदलणार आहे, लक्षात घ्या.
7 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढायचं, सॉरी 7 सेमी अंतरावरच्या बिंदूतून आपल्याला काय काढायची, स्पर्शिका काढायची पी बिंदूतून. मग मी पहिल्यांदा केंद्रबिंदू घेतला, केंद्रबिंदू घेतल्यानंतर तीच कृती आहे. पहिल्यांदा किती सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ, आपलं 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ आहे ते मी पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि 3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेतल्यानंतर केंद्रातून एक जाणारा किरण काढून घेणार आहे. केंद्रातून जाणारा किरण काढून घेतला. हा किरण काढून घेतल्यानंतर हा केंद्रातून जाणारा किरण घेतला काढून आपण, आणि या किरणावरती आपण किती अंतर घेणार आहोत, 7 सेमी त्रिज्येवरचं घेणार आहोत. तर 7 सेमी लगेच मी इथं मोजणार आहे. इथून 1 आहे, 1 नंतर 1 2 3 4 5 6 आणि 7 या अंतरावरचा हा बिंदू आहे. बरोबर आहे, इथे हा बिंदू आहे. या बिंदूतून या बिंदूला समजा नाव मी आता, हा समजा O आहे, हा P आहे. तर OPचा लंबदुभाजक काढणार आहे. लंबदुभाजक काढण्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि वर्तुळाच्या वरच्या बाजूला एक कंस काढा, वर्तुळाच्या आतल्या बाजूला एक कंस, खालच्या बाजूला एक कंस काढा. तेच P बिंदूतून तेच अंतर ठेवून असेच कंस काढा. इकडे एक कंस काढून घ्या, त्या खालच्या कंसाला छेदणारा पण एक कंस काढून घ्या आणि या 2 कंसांचे छेदनबिंदू जोडून घ्या. जोडून घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, OPचा लंबदुभाजक, त्याचा OPचा लंबदुभाजक आणि या रेषेचा लंबदुभाजकाने किरण OPचा आपल्याला काय मिळणार आहे, छेदनबिंदू मिळणार आहे. लक्षात घ्या, तो छेदनबिंदू आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण त्या छेदनबिंदूवरून आपल्याला त्रिज्या निश्चित करता येते आणि त्याच्यावर वर्तुळ आणि स्पर्शिकेचे स्पर्शबिंदू आपल्याला निश्चित करता येतात. म्हणून ते छेदनबिंदू खूप महत्वाचे आहेत. तर हे छेदनबिंदू आपण तयार करून घेतलेला आहे, तो मिळवलेला आहे. आता या लंबदुभाजकाचा आणि या OP नावाच्या रेषाखंडाचा छेदनबिंदू आपल्याला मिळणं गरजेचं घेतलेलं आहे, की ज्याच्या आधाराने आपल्याला आता काय करता येईल, या वर्तुळावरती 2 कंस काढता येतील. पण त्याच्यापूर्वी या छेदनबिंदूतून P पर्यंत अंतर घ्या. तेवढ्याच अंतरावरती इकडे कंस काढा, वर्तुळाला छेदून जाणारा. यामध्ये एक कंस काढलेला आहे, यामध्ये एक कंस काढलेला आहे. आता त्या पहिल्या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला सांगतो. 5 सेमी होतं ते 3च्या दुप्पट होतं. 3 अधिक 2च होतं. 3ची दुप्पट 6 झाली असती. 6 असती तर तो बरोबर असा छेदून गेला असता. पण 5 असल्यामुळे काय झालं, याचा लंबदुभाजक मध्ये आलाय असा, बरोबर नाही. पण इथे काय झालं, 7 आहे. 7 म्हणजे 3ची दुप्पट आहे. 3 गुणिले 2 अधिक 1 आहे, म्हणजे दुपटीपेक्षा 1 जास्त आहे, म्हणून तो बरोबर 1 सेंटीमीटर, अर्धा सेंटीमीटर बाहेर येणार आहे. बरोबर. आता हे दोन्ही छेदनबिंदू मिळाल्यानंतर वर्तुळाने या बिंदूला केंद्रबिंदू मानून काढलेले छेदनबिंदू मिळाल्यानंतर हा जो P बिंदू आहे आणि या वर्तुळाने या कंसाचा छेदनबिंदू आहे यांना जोडायचा आहे आणि तीच आपली काय असणार आहे, स्पर्शिका असणार आहे. बरोबर आहे का बघा. हे बिंदू निश्चित करून घ्या. हा बिंदू मी निश्चित करून घेतलेला आहे, हा पण बिंदू मी निश्चित केलेला आहे आणि आता ही रेषा ओढतोय मी. बरोबर. आता यामध्ये आणखी महत्वाचा भाग असा, इकडे बाणाचं टोक येणं गरजेचं आहे. तसंच इथे सुद्धा ही पट्टी शाळेतून आणलेली नाही बघांनो, इथेच प्लायच्या तुकड्याला केलेली पट्टी तयार केली आहे, त्यामुळे थोडीशी बेंड आहे, त्यामुळे ते होत नाही. बरोबर. बरोबर. ही पण एक स्पर्शिका काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने या 2 स्पर्शिका आपल्याला निघतील. म्हणजे वेगवेगळ्या लांबीवरचा बिंदू दिला तर असे फक्त काय होणार आहे, लंबदुभाजक मागे पुढे सरकणार आहे. तर ही 3 गुणांची काय आहे, रचना आहे. तर या 3ही रचना म्हणजे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून एक स्पर्शिका काढणे, वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला एक स्पर्शिका काढणे, बरोबर नाही, दिलेल्या बिंदूतून एक स्पर्शिका काढणे आणि दिलेल्या त्रिज्येच्या वर्तुळाला दिलेल्या अंतरावरील बिंदूतून 2 स्पर्शिका काढणे किंवा एक स्पर्शिका असेल त्यावेळेला फक्त एकच काढून घ्यायची, बरोबर की नाही. पण दिलेल्या बिंदूतून आहे त्यामुळे तर वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, हे दोन्ही भाग आपण संपवलेले आहेत. आणि या प्रकरणाचा तसा शिकवण्याचा भाग संपतो. म्हणजे आपण आता याचा फक्त सराव संच 4.2 पाहणार आहे, म्हणजे आपलं प्रकरण पूर्ण होईल. मग संकीर्णाचा सराव आपल्याला करता येईल. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅव अ गुड डे.